58 पेज नंबरवर. हो बघा, आता जे प्रश्न आहेत ते चालले होते आहे ना, एकवाक्येन उत्तरत. चातकः पयक्कणान कम याचते, याचं उत्तर झालं होतं काल. कोण सांगेल परत एकदा? राधिका तू सांग. चातकः पयक्कणान कम याचते, काय लिहिलं होतं आपण? हॅलो पूजा, आवाज येतोय ना ग माझा? हो मिस. हा मग का बरं? त्रिचतुरान. हा नाही नाही नाही, याचक जलधरम. हा जलधरम, कळलं का? कम आहे ना तिथे जलधरम, बाकी तसंच. आता जलधरः केवलम चातकस्य तृष्णाम शाम्यती उत संपूर्ण विश्वस्य, याचं मी काय पूजा सांगितलं होतं काल, सांग. जलधरः संपूर्ण विश्वस्य तृष्णान शाम्यती. शाब्बास, कळलं बाकीच्या सगळ्यांना? प्रश्न काय आहे? फक्त चातकाचीच तहान भागवतो की सगळ्या जगाची? ढग, कळलं? मेघ, क्लाउड. तर क्लाउड हा सगळ्या जगाची तृष्णा भागवतो, तहान भागवतो. हा, जलधरः संपूर्ण विश्वस्य तृष्णाम शाम्यती. महताम उदारता कस्य दृष्टांतेन ज्ञायते, सांगा मला. जय प्रजापती, सांगू शकशील? हॅलो जय, आवाज येतोय? हॅलो, उत्तर आलं नाही तरी मला आवाज येतोय नाही, एवढं बोलायला हरकत नाही बाळा. हॅलो जय, आवाज येतोय? बापरे, तुम्ही आता ना एवढे कंटाळलाय ऑनलाईनला, उत्तर पण देत नाहीत रे काही. सोहम जैन तू सांगशील का? महताम उदारता कस्य दृष्टांतेन ज्ञायते म्हणजे काय? प्रश्नाचा अर्थ सांगशील का? हॅलो. ग्रेट जनरॉसिटी किंवा जनरस जे आहे ते कोणत्या उदाहरणाने समजते? कुणाच्या उदाहरणाने समजते? सोपा प्रश्न आहे, कळलं? प्रसाद तू उत्तर सांगशील? हो मिस. सांग. महताम उदारता मेघस्य दृष्टांतेन ज्ञायते. शाब्बास. मेघस्य, जलधरस्य, क्लाउडच्या उदाहरणाने समजते. ज्ञायते म्हणजे समजते. सगळ्यांना कळलंय का? लिहून ठेवा, नाही तर परत येत नाही मग आपल्याला उत्तर. माध्यम भाषया उत्तरत. पुढचं आता बघा. महताम उदारता श्लोके कथम वर्णिता. प्रश्न कळला? प्रश्नाचा अर्थ कळला का? टियारा तू सांगशील? प्रश्नाचा अर्थ सांग मला. व्हॉट इज द क्वेश्चन? Great generosity. In the श्लोकाच्या note, what's the example of great generosity? कशी ऐक, कसं वर्णन केलंय, डिस्क्राईब कसं केलंय, कळतंय का? श्लोकामध्ये कसं वर्णन केलेलं आहे. आता याचं उत्तर पण इंग्लिशमध्ये सांगायचंय, म्हणजे फक्त श्लोकाचा अर्थ लिहिला आणि 1-2 वाक्य आणखीन लिहिली की 2पैकी 2 मार्क मिळणार. येईल की नाही लिहिता? आता अर्थ तर मी लिहून दिलेला आहे,
कळलं? आता पुढचा प्रश्न बघा. रूप परिचयम कुरुत. एक मिनिट. अनन्या आली. रूप परिचयम कुरुत अंबसा. नाही कळते ना ग पूजा? समजत नाही ना हा प्रश्न? नाही मिस. हा अगं खरं म्हणजे असे प्रश्न येत नाहीत, पण ठी आलाय म्हणून आपण सोडवायचा. रूप परिचय म्हणजे काय रूप आहे ते सांगा. आता अंबसा यातला मूळ शब्द आहे अंबस. कळलं? अंबस. सचा पाय मोडा. सकारांत शब्द आहे, म्हणजे आपल्याला ते अजून व्हायचेत बघ सकारांत शब्द. तकारांत झाले आहे ना, मरुत, सरित ते झालेत. सकारांत चंद्रमस अजून घ्यायचा आहे आपल्याला. पण अंबस लक्षात ठेवा, मूळ शब्द अंबस. कोणती विभक्ती असेल हो सांगा? काय कोणती? हॅलो. तृतीय. तृतीया. तीन तीन तृतीया. कळलं का? तृतीया एक वचन. आपण काय लिहायचं इथे उत्तर? मूळ शब्द अंबस, तृतीया एक वचन. आता महताम याचं काय रूप होईल? मूळ शब्द महत. महत. बरोबर. आता महताम षष्टी बहुवचन आहे की नाही? ताम आलंय म्हणून लक्षात येते. तकारांत शब्द मरुती, मरुताम, महताम. षष्ठी बहुवचन. आणि पिपासया मूळ शब्द आहे पिपासा. कळलं? पिपासा. हा मग पिपासा म्हणजे कशाप्रमाणे चालणार? स्त्रीलिंगी. ओळखा बरं. आकारांत. आकारांत स्त्रीलिंगी. तृतीया. बरोबर. मालाप्रमाणे आहे की नाही? मालया, मालाभ्याम, मालाभी तृतीया. पिपासया तृतीया एक वचन. आणि पयह हा वेगळा आहे. असाच आहे बघा, पयस. मूळ शब्द काय आहे? पयस. सकारांत शब्द आहे. तिथे बघा बरं, तकारांत झाल्यावर सकारांत. तुम्हाला मी पाठ करायला सांगितले होते ना? किती पेज नंबरवर आहे बघा बरं. किती 70 पानावर बघा बरं. सकारांत पयस नपुसकलिंगी काय आहे? नाही कळते? थांबा मीच पाहते. मीन्स द्वितीय एकवचन. प्रथमा द्वितीया एकवचन आहे की नाही? प्रथमा द्वितीया एकवचन. पयह. कळलं? पयस नपुसकलिंगी शब्द आहे. मूळ शब्द पयस नपुसकलिंगी. प्रथमा आणि द्वितीया एक वचन. प्रथमा एक वचन म्हटलं तरी सुद्धा चालेल. कळलं? आता समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखतो. बघा, ज्याच्या खाली रेघा मारल्यात ना तेवढ्याला समानार्थी शब्द वापरायचे. चातकः पयसः. आत्ताच सांगितलं तुम्हाला. पयसः म्हणजे काय हो? हॅलो.
कोणाला येते? अनन्या सांगशील? पयसः. पूजा येईल? नाही मिस. नाहीये. मग मी सांगते. पयस म्हणजे पाणी. कळलं का? पाण्याचे बघ अर्थ कसा होतो बघ. चातक पाण्याचे कण मेघाला मागतो. बरोबर आहे उत्तर ते. म्हणजे अर्थ त्याचा पाण्याचे कण. मग आता असं मराठीतून पाण्याचे कण म्हणजे कोणती विभक्ती झाली हो? षष्ठी आहे की नाही? पयसः. मग आता पयस मूळ शब्द पाणी. पाण्याला समानार्थी शब्द काय काय येतो आपल्याकडे? जलम. जल. जल आहे की नाही? जलम. मग आता जलची षष्ठी काय होईल? जलस्य आहे की नाही? कळलं? जल, तोय, तोयस्य. कळलं का? जलस्य कणान एकच वापरायचा आहे आपल्याला शब्द. हा, जलस्य कणान. आता जलधरम. जलधरमला समानार्थी काय शब्द आहे हो? मेघम. बरोबर. मग काय किती सोपं आहे बघा. काय म्हणणार आपण? विभक्ती बदलायची नाही. हा, मेघम याचते. कळलं? मेघम याचते. लक्षात राहील? वाक्य कसं झालं मिस. आता बघा. चातकः जलस्य कणान मेघम याचते. लिहिणाऱ्यांनी लिहून ठेवा आपल्याकडे. आता पुढचाच प्रश्न आहे तो तुम्ही मला वाचून दाखवायचे. अमरकोश पंक्तीम लिखतो. जलधरः आहे का बघा? अमरकोश पंक्ती काढा मागची. हॅलो, आहेत ना सगळ्यांकडे पुस्तकं? हॅलो, सोहम फडके पुस्तक आहे? हॅलो, आहे ना? हा, मग बघ बरं. अमरकोश माहितीये का कुठे येते? पूजा किती पानावर आहे ग? 95. हा, 95 पान काढ आणि तिथे शोधा बरं. जलधराला शब्द आहे का? हॅलो प्रसाद, तुला सापडलं का? हो मिस. हा, वाच बरं. अभ्रम मेघ वारिवाहः तडित्वान् वारिदः अंबुभृत. बरोबर. कळलं? म्हणजे हे सगळे शब्द जलधरला आहेत. जलधर म्हणजे काय? क्लाउड. कळलं? सगळे शब्द पाठ नाही केले तरी इथे फक्त आपण लिहून ठेवायचे. कळलं? आता दुसरं अंबः. अंबः म्हणजे काय हो? पाणी. कळलं? जल अंबः. बघा बरं जलला काय आहे? राधिका तुला सापडते का म्हणा? हॅलो राधिका, हॅलो राधिका, ऐकू येत नाहीये का? मिस मिस बोल. मिस तुमचा आवाज कट होतोय. हो का? हो, मला सांगा ना, बोला तसं बाळा. हा, मी आपली बडबड बडबड करते जोर जोरात. आता येतोय का बघ नीट आवाज? हॅलो, आला नाही आवाज ना तर लगेच मला सांगा. मिस नाही, आता येतोय आवाज. येतोय ना? हा, मग अंबहला याच्यात शोध बरं. अमरकोश.
सापडतोय? नाही सापडते. पूजा तुला सापडलं का ग? आंब नाही मिस. नाही सापडलं. मग तरी मी सांगते, लिहून घ्या. जलम, तोयम, कळलं? वारी, जलम तोयम वारी, कळलं? पयः, पयस, पयस म्हणजे पण पाणी. अंबह, कळलं? खूप शब्द आहेत. आता आता हे प्रश्न झाले आपले. काल मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवला होता का? हो मिस, एकदाच वाचून दाखवलेला. हा, मग आता परत एकदा घेऊया. थांब. एक मिनिट, हे का असं होत नाही वर? हा, आता आलं. आता परत एकदा बघा, वाचून दाखवते. हा, चातक स्त्री चतुरान पयक्कणान याचते जलधरम पिपासया सोपी पूरयती विश्वमंबसा हंत हंत महता मुदारता. याला मी तुम्हाला सांगितलं, याला चाल नाहीये, पण हा फक्त वाचायचा आणि पाठ मात्र करायचा आहे. आणि तुम्ही नशीबवान आहात ना, शेवटचे 2 श्लोक नाहीच आहेत तुम्हाला, इथपर्यंत श्लोक आहेत. आता हा मला श्लोक कोण वाचून दाखवेल? संस्कृती पाटील, आवाज येतोय का ग तुला? हॅलो हॅलो, संस्कृती पाटील. गुलनशी, आवाज येतोय का ग तुला? हॅलो हॅलो, सोहम जैन, आवाज येतोय का? अरे, या कुणालाच आवाज येत नाही. आणि हे हो मिस. येतोय ना सोहम? आता कोण बोललं बाळा? मिस सोहम. सोहम फडके का? सोहम जैन. सोहम जैन. जिनय पण आहे ना रे? हॅलो, जिनय आहे ना? हा. अरे, तुम्ही मला काय बोलत नाही, उत्तर देत नाही, आहेत का नाही कळत नाही. हा, ठीक आहे, आहात ना, छान. आता हे कुणाला वाचता येईल? हा, मी आता वाचून दाखवला हा श्लोक. का मी अजून एकदा सांगते? 2-2 शब्द बघा. चातक स्त्री चतुरान, म्हणा. चातक स्त्री चतुरान. पूजा, तू एकटी मोठ्यांदी म्हण माझ्या पाठोपाठ, म्हणजे मला कळेल. चातक स्त्री चतुरान. चातक स्त्री चतुरान पयक्कणान याचते. पयक्कणान याचते. जलधरम पिपासया. जलधरम पिपासया. सोपी पूरयती. सोपी पूरयती. विश्वमंबसा. विश्वमंभसा. हंत हंत महता मुदारता. हंत हंत महता मुदारता. बस, चांगले बोलली माझ्या पाठोपाठ. आता सोहम जैन बोलशील का बाळा? एकदा वाचून दाखवशील? हॅलो, हो मिस. बोल. चतकी स्त्री चतुरान पयः कुणान यचते जलधरम पिपासया सोपी पूरयति विश्वमंबसा हंत हंत महता मुदारता. शाबास, चांगलं बोलला. पण हे आता महत्वाचे 6ही श्लोक तुमचे पाठ झाले पाहिजेत. मी पुढच्या मंगळवारी तुमची परीक्षा घेऊ का? कोणालाही कोणताही श्लोक म्हणायला सांगेन, चालेल? 6ही श्लोक. मला वाटतं. हो, राधिका, तुझे किती झाले बाळा पाठ?
हॅलो, मिस मी करतेय. करतीयस ना? हा, सगळ्यांनी करा. बरं, आता मला एकदा एक सांगा की कुणाला वाचता येत नाही एखादा श्लोक? मला विचारा, आत्ता मी शिकवते वाचायला. कोणालाही. संस्कृती पाटील, तू आत्ताच आलीस ना बाळा आज? हॅलो संस्कृती. हो मिस. हा, पण मग आता हे बघ, पहिले श्लोक शिकायचे राहिले तो ना, तू नव्हतीस ना तेव्हा? हॅलो, हो मिस, पण मी हा. रेकॉर्डिंग ऐकलंय. ऐकलेस ना? हा, छान. आणि शिवाय मी परत शिकवेनच. आणि गुलनशी तुला ऐकू येते का? हॅलो बाळा गुलनशी. हॅलो, मिस ती मीटिंग मध्ये नाही. मगाशी होती बघ, आली होती, मी तिला घेतलं होतं आणि परत गेली वाटतं, असं चाललंय. ठीक आहे, पण मिस आत्ता इथे बोला, बोल. मिस, तुम्ही तो 4था श्लोक कसा म्हणायचा तो शिकवाल का? हो, चालेल ना. हा, मी संपूर्णच म्हणून दाखवते आधी. आणि त्याची चाल पण छान आहे बघ. जाड्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिं कथय किं न करोति पुंसाम. चाल चांगली आहे बघ त्याची. 4 ओळींची अगदी छान आहे उलट. परत एकदा ऐका. जाड्यम धियो हरति सिंचती वाची सत्यम मानोन्नतिं दिशति पाप अपाम करोति चित्तं प्रसादयति तद्दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. कळलं पूजा? हॅलो पूजा. हो मिस. हा, हो मिस. बाकी येतात ना सगळे श्लोक म्हणता मिस. बोलता? मग पाठ करायला सुरुवात करा. मला असं वाटतं पूजा प्रसादचे झाले पण असतील ना करून? नाही मिस, 3 झालेत. हा, मग आता पुढचे 3 पुढच्या मंगळवारपर्यंत रोज एक पाठ करायचा आहे. कळलं? बाकीच्यांना ज्यांचे झालेत त्यांना उत्तम, पण रोज एक पाठ केला तरी 6 दिवसात 6 होतील की नाही बाळा? मंगळवारी नाही तर बुधवारी घेईन मी परीक्षा पाहिजे तर. कळलं? पुढल्या बुधवारी. म्हणजे मी कुणालाही विचारीन आणि म्हणजे प्रामाणिकपणाने, नाही तर व्हिडिओ ओपन करून मला बोलून दाखवायचं. कळलं? आणि जर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, अनम्यूट करून नुसतं बोलायचं असेल तर मी विश्वास ठेवणार तुमच्यावर, पण मनापासून अभ्यास करा. कळलं का? आता मला वाटतं थोडंसं व्याकरण पुढच्या पानावर आहे ते घेऊया आपण. बघा, आणि याच्यातली काही शंका असेल तर परत मंगळवारी विचारा. मग हे बघा, हे घ्यायचंय मला. रम्य संस्कृतम संख्या विशेषणानी 2. आता फक्त थोडीशी रिव्हिजन. संख्या विशेषणानी 1 आपण काय अभ्यास केला होता आठवतंय का तुम्हाला? बघा, संख्या विशेषणानी 1 किती पानावर आहे बघा बरं? 55 पानावर आहे. हा, बघा, संख्या विशेषणानी 1 55 पानावर होतं. 54, 55. ते आपण त्याच्यातलं काय मी तुम्हाला सांगितलं होतं आठवतंय का रे? 1, 2, 3, 4 हे 4 जे आहेत संख्या आकडे, ते पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी.
आठवतंय पाठ करायला सांगितलेले? पूजा आठवते का? एकः एका हो एकम, द्वौ द्वे द्वे, त्रयः तिस्रः त्रीणि, काय आहे? चत्वारः चत्वारः, चतस्रः चत्वारी. हे तुम्हाला मी पाठ करायला सांगितले होते आणि हे आपल्याला 10वीत गेल्यावर पण आहे. कळलं? असं समजू नका. हॅलो आणि आवाज येत नसेल तर जसं राधिकाने सांगितलं तसं मला बोला की तुमचा आवाज येत नाहीये. जिनय जैन येतोय ना आवाज बाळा? हा. मग हे पाठ केलंय का? आठवते का बघा? मला कोण म्हणून दाखवेल? एकः एका एकम. कोणाचं पाठ आहे? पाठच करायला हवं ते लगेच. कुणाचंच नाहीये? प्रसादचं पण नाही का? प्रसाद मिस मी बोलू? हो बोल. राधिका का? हो मिस. हा बोल. मिस एकच आहे ना? बोल बरं, काय बोलायचं ते बोल. तुला एकः एका एकम प्रथमा, एकम एकाम ए बाळा, एकम. ऐक ऐक ऐक. संबंध शब्द नाही पाठ करायला सांगितला मी फक्त काय सांगितले? एकः एका एकम. नंतर दोनला काय सांगितले? द्वौ द्वे द्वे द्वे. बस. 3ला काय? त्रयः तिस्रः त्रीणि. शाबास. आणि 4ला काय सांगितले? चत्वारः चतस्रः चत्वारी. कळलं? बर का? पूजा प्रसाद एवढं पाठ करा. पुल्लिंगी नपुंसकलिंगी स्त्रीलिंगी आपल्याला हे आलं पाहिजे. आणि मग ते बाकीचे शब्द आहेत ते एक मग याच्यासारखं रे, आपण बाकीची शब्द पाठ केलेत ना त्याप्रमाणे त्याला एकस्य म्हणजे षष्ठी एकवचन ते आपोआप येईल वाचून वाचून. कळलं? आता आपल्याला हे नवीन जे घेते मी संख्या विशेषणानी 2, तर मी मुद्दाम तुम्हाला आधीची का आठवण करून दिली की आता 5 पासून याच्यात आपल्याला शिकायचंय. कळलं? आणि हे पण बघा डायलॉग आहेत आधी. संवादम इमम पठत म्हणजे हा डायलॉग वाचा. आता मातामही म्हणजे कोण रे? हॅलो आजी. बरोबर. आईची आई. कळलं? मातामही. आणि वडिलांची आईला काय म्हणतो आपण? पितामही. बरोबर, शाबास. पितामही. आता ही आईची आई आहे बसलीये. आता एकतः चतुपर्यंत संख्या रूपाणी अधितानी खलू. आता ती काय सांगते बघा. 1 पासून 4 पर्यंत संख्या अधितानी म्हणजे शिकलोय. खलू म्हणजे खरोखर आपण शिकलोय. काय? 1 पासून 4 पर्यंत संख्या आपण खरोखर शिकलोय. आता प्रश्न विचारते म्हणजे असं बोलतीये ती बघा. पंचतः तू संख्यारूपेण न लिंगभेद. कोण सांगेल सांगा? पंचतः तू. आता तू म्हणजे तर. कळलं का? त्या आधीच्या वाक्याला जोडून घ्यायचं. तर 5 पासून पंचतः 5 पासून संख्या रूपामध्ये
लिंगभेद नाही. लिंगभेद म्हणजे काय हो? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. 1 ते 4 मी तुम्हाला आता सांगितलं की नाही, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. पण 5 पासून संख्यांच्या रूपामध्ये लिंगांचा फरक नाही. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हा फरक नाही. देर इज नो डिफरन्स बिटवीन फेमिनाईन. कळलं का? नंतर म्हणजे काय, तिन्ही लिंगांमध्ये मॅस्क्युलाईन, फेमिनाईन काही फरक नाहीये. ता हा यथावत प्रयोक्तव्याः. त्या संख्या ज्या आहेत, ताहा म्हणजे त्या, ज्या आहेत प्रमाणे, यथावत म्हणजे जशा असतील तसं बोलायचं. प्रयोक्तव्याः, उक्तव्या म्हणजे बोलणे. कळलं का? आहेत तशाच त्या बोलायच्या. आता वेणू म्हणालीये बघा, ज्ञातम समजलं, तरीही पंच आसंदाः पंच अंकन्यः पंच भवनानि वा. आता हे कोण सांगेल याचा अर्थ? ती वेणू म्हणते समजलं. तर पंच आसंदाः, आसंद म्हणजे काय हो? हॅलो, सीट बसण्याची बरोबर, जागा. खुर्ची आहे की नाही? 5 खुर्च्या बघा, म्हणजे ती खुर्ची म्हणतो तरी सुद्धा खुर्च्या 5च. पंच, पंच अंकन्य. अंकनी म्हणजे काय? मला वाटतं लेखणी आहे की नाही? अंकनी किंवा पट्टी काही म्हणा, अंक लेखणीच होईल. 5 पेन म्हणजे पंचभवनानी. भवन म्हणजे काय हो? बिल्डिंग, घर आहे की नाही? 5 घरे. वा म्हणजे किंवा. केला का फरक बघा 5 मध्ये? पुल्लिंगी असेल पंच. आता मी तुम्हाला आणखीन उदाहरण देतोय बघा. पंच पांडवाः आहे, पंच महिलाः. पंचच येणार. कळलं का? समजतंय ना? हा. आता 5 झाल्यावर बघा, सुधेंदू काय म्हणतोय? तथाच सप्तबटवः म्हणजे काय? बटू म्हणजे कोण? मुंज मुलगे असतात ना, मुले म्हणजे सप्त 7. सप्त रज्जवः, रज्जू म्हणजे दोरी, 7 दोऱ्या. तथैव हे बघ, सप्तैव च दिनानि, सप्तैव च दिनानि, सप्त एव दिनानि, 7 दिवस. कळलं का? 7च दिवस. लक्षात येते? फरक केलाय का त्यांनी कशात? सोहम जैन, कळते ना हे काय चाललंय ते? पंच, षट, सप्त, काही बदल नाहीये. पुल्लिंगी असू दे, स्त्रीलिंगी असू दे, नपुसकलिंगी असू दे. आता बघा पृथा काय म्हणते? इतोपि, यापेक्षा सुद्धा, 8 तारकाः आहे, 8 तारका, स्टार्स. 8 मुनयः, मुनी म्हणजे कोण? ऋषी. 8 ऋषी. 8 वसूनी, 8 वसू. वसू नावाचे म्हणजे 8 जण आहेत, 8 माणसं. 8 वसूनी. कळलं का? त्याच्यानंतर मातामही म्हणते आता, आजी,
उत्तमम काश्चन संख्याः प्रसिद्धाः. काही संख्या फेमस आहेत बघा. यथा नवरात्रयः आहे का. यथा ज्याप्रमाणे नवरात्रयः आपण त्याला काय म्हणतो नवरात्री आहे की नाही. 9 रात्रींचा समूह. 9 म्हणजे 9 रात्री. ती रात्र असली तरी 9च. कळलं का. आता वेणू आणि वेणूच पृथाच बघा. सप्त ऋषयः 7 ऋषी. दश आननानी. आनन म्हणजे काय हो सांगा. हॅलो. आनन माहितीये. प्रसादला माहित असेल ना. प्रसाद मिस नाही मिस. आनन म्हणजे तोंड. आपण म्हणतो ना गजानन. गजाचे आनन तोंड. कळलं का. दशा आननानी 10 तोंडे. आपण त्याला काय म्हणतो बघा दशानन आहे की नाही.